कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. सतीश उर्फ खोक्या भोसलेला पोलिसांनी बावी गावात आणलं. घटनास्थळावर पोलिसांकडून कसून तपास. खोक्यानं हरणांची शिकार याच ठिकाणी केल्याचा पोलिसांना संशय. बीडमध्ये काही लोकांकडून सत्तेचा गैरवापर झाला. कायदा हातात घेणाऱ्यांवर राज्य सरकारनं कडक कारवाई करावी, शरद पवारांची मागणी. गंभीर लोकांना मोठं करण्यामागे शरद पवारांचाही हातभार. धनंजय मुंडे, क्षीरसागर, धस यांच्यासह बजरंग सोनवणेही पवारांच्याच तालमीत वाढले. अंजली दमानी यांची टीका. एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते. पृथ्वीराज चव्हाणांना विचारा. अहमद पटेल आता नाहीत, पण शिंदेंची दिल्लीत त्यांच्याशी पहाटे चर्चा झाली होती. हे सर्वात जास्त मला माहिती, संजय राऊतांचा दावा. एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते, तर पक्षानं त्यांना मंत्री का बनवलं? संजय राऊतांच्या दाव्यानंतर नरेश म्हस्केंचा सवाल. शिवसेना भाजप एकत्र होती तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा होती. संजय राऊतांच्या दाव्यानंतर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. शिंदे अजितदादांनी आमच्याकडे यावं, आलटून पलटून मुख्यमंत्री करू. पटोलेंची ऑफर, तर ऑफरमध्ये सुधीर मुनगंटीवार आहेत का ते चेक करा, संजय राऊतांचा सवाल. उद्या काय होईल ते सांगता येत नाही, पण नाना पटोलेंनी ऑफर देताना घाई केली. पटोलेंनी शिंदे अजितदादांना दिलेल्या ऑफरनंतर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंविरोधातील करुणा मुंडेंच्या तक्रारी संदर्भात 4 एप्रिलला सुनावणी. विधानसभा निवडणुकीत मुंडेंनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप. वाल्मिक कराडच्या मर्जीतील पोलिसांचे पुरावे. 17 मार्चला बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांना पुरावे देणार. कराडच्या मर्जीतील पोलिसांना बीड जिल्ह्याबाहेर पाठवा, तृप्ती देसाईंची मागणी. सारंगी महाजनांच्या परळीतील जमिनीबाबत 4 एप्रिलला सुनावणी. धनंजय मुंडेंच्या सहकार्याकडून फसवणूक झाल्याचा आरोप. बीडमध्ये आश्रमशाळेतील शिक्षकाची कृष्णा अर्बन बँकेच्या दारातच आत्महत्या. 18 वर्षापासून वेतन मिळत नसल्याचा तसंच संस्था चालकाकडून मानसिक त्रास देण्यात आल्याचा आरोप. मुंबई सेंट्रल एसटी स्थानकातील काँक्रिटीकरणाचं काम पूर्ण. मुंबई सेंट्रलवरून आता वाहतूक पूर्ववत. जुन्या नादुरुस्त 72 बसेस पुणे एसटी महामंडळ भंगारात विकणार. 21 मार्चला 72 बसेसचा भंगारात लिलाव होणार. सुरेश धस यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र. आशिष विशाळ माझा कार्यकर्ता, पण ते पत्र मी दिलेलं नाही, कुणाकडून तरी खोडसाळपणा. सुरेश धस यांच्याकडून स्पष्ट. शरद पवारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. तालकटोरा स्टेडियममध्ये बाजीराव पेशवे, महादजी शिंदे, मल्हारराव होळकर यांचे अश्वारूढ पुतळे उभारण्याबाबत उल्लेख. नाशिकमध्ये खाटीक समाजाचा नितेश राणेंच्या भूमिकेला विरोध. हलाल पद्धतीनंच मटण विक्री करण्याचा खाटीक समाजाचा निर्णय. खाटीक समाजाच्या बैठकीत निर्णय. राज्यात गेल्या वर्षी विदर्भ आणि मराठवाड्यात 2706 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. मदत आणि पुनर्वसनाची माहिती. कोल्हापुरातल्या उड्डाण. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये 42% पाणीसाठा. धरणांमधील पाण्याचा मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन सुरू. कडाक्याच्या उन्हामुळे मुंबईतील पाण्याची मागणीही वाढली. सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर. सुवर्णनगरी जळगावात सोनं 91 हजारांवर, तर चांदीच्या दरानं 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला. गायीच्या आणि म्हशीच्या दूध दरात 2 रुपयांनी वाढ. आजपासून राज्यभरात नवे दर लागू. दरवाढीनंतर गायीचं दूध 58 रुपये, म्हशीचं दूध 74 रुपये प्रति लिटर. मुंबईत पुढील काही दिवस उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज. मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका होण्याची शक्यता कमीच. पश्चिम रेल्वेवर उद्या कोणताही ब्लॉक नाही. बाहेरगावी गेलेल्यांचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता असल्यानं निर्णय. मात्र मध्य रेल्वेवर उद्या दिवसकालीन ब्लॉक. मुंबई आणि दिल्लीत आज वुमन्स प्रीमियर लीगचा अंतिम सामना. मुंबईला दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याची संधी. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर रात्री 8 वाजता सामना रंगणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.